नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी रुपाली देशपांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे OCM हा विषय शिकवते. आपण पाठ क्रमांक 6ला सुरुवात केलेली आहे. तो आहे व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या. यामध्ये आज आपण उर्वरित 2 मुद्द्यांकडे बघणार आहोत. चला तर मग PPTच्या सहाय्याने हे मुद्दे समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. व्यवसाय संघटनांची वेगवेगळ्या समूहांप्रती असलेली सामाजिक जबाबदारी या आधीच्या पाठांमध्ये आपण बघितलेली आहे. आज आपण बघणार आहोत व्यवसायाचा पर्यावरणावरील परिणाम आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी. आपण या चित्रामध्ये बघू शकतोय अत्यंत सुंदर रीतीने जंगलाचा जो आकार होता तो होता माणसाच्या हृदयासारखा. परंतु काही व्यवसाय संघटनांनी अपायकारक टाकाऊ पदार्थांची निर्मिती केली. त्यामुळे पर्यावरण दूषित झालं आणि जैवविविधतेचा ऱ्हास झाला. म्हणजेच काय, अनेक प्रकारचे झाडे, वृक्ष, पक्षी अशा सर्वांचा ऱ्हास झाला आणि म्हणूनच याचा तुकडा निघाला. म्हणजेच या आकारामध्ये फरक पडला. अशा पद्धतीने अनेक वेगवेगळ्या अपायकारक टाकाऊ पदार्थांचा परिणाम हा पर्यावरणावर होतो. याशिवाय जैव तंत्रज्ञान वापरून विकसित केलेले जे काही सजीव असतात, वेगवेगळी पिके असतात, जीवाणू असतात, प्राणी असतात, वनस्पती असतात, अशा सर्वांमुळे पर्यावरणासाठी अतिशय समस्या निर्माण होतात. जेव्हा ग्राहक असतात किंवा कर्मचारी असतात त्यांच्यामध्ये कुठले ना कुठले कार्यक्रम आयोजित करून त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे, खर्चामध्ये होईल तेवढी बचत करणे. अगदी सोपी गोष्ट सांगायची तर आपण कागद वाचवू शकतो. कागद वाचवला तर निश्चितपणे पर्यावरणामध्ये होणारी वृक्षांची जी तोड आहे त्याच्यावर निश्चितपणे काही प्रमाणात आपण उपाय करू शकतो. शासकीय तोट्यावर नियंत्रण ठेवू शकतो. तसंच संसाधनं म्हणजे ते पाणी असेल किंवा इतर कुठलीही संसाधनं असतील त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणं. आणि हे का करायचे तर समाजाप्रती आपलं असलेलं हित हे लक्षात घेऊन आपण हे कर्तव्य पार पाडायचे. टाकाऊ पदार्थांचे संवर्धन ही एक महत्त्वाची समस्या आहे आणि अनेक व्यवसाय अशा पद्धतीने टाकाऊ पदार्थांची निर्मिती करतात. मग टाकाऊ पदार्थांची निर्मिती झाली तर त्यांचं संवर्धन कसं करायचं, त्याचं काय करायचं याची अनेक तंत्रे उपलब्ध आहेत. कोणती तंत्रे आहेत बघूया आपण. याला 4R असं म्हणलं जातं. म्हणजेच रिड्यूस, रिडक्शन, रियूज, रिसायकल आणि रिकव्हरी. मराठीमध्ये घट, पुनर्वापर, पुनर्निर्मिती किंवा पुनर्प्राप्त. आपल्याला यापैकी कुठल्याही पद्धतीचा वापर करून टाकाऊ पदार्थांचे संवर्धन करता येणार आहे. हे कसे करता येणार आहे बघूया. सगळ्यात पहिलं आहे रिडक्शन म्हणजेच घट. शक्य तेथे अपव्यय टाळा. आपल्याला माहिती आहे की खाण्याचे पदार्थ असतील, भाज्या, फळे असं कुठल्याही पद्धतीचे जे पदार्थ आहेत आपण त्याचा अपव्यय टाळायला हवा. आपल्या पानामध्ये वाढून घेताना आपल्याला जेवढी भूक आहे आणि आपली जेवढी गरज आहे तेवढीच घेतली तर निश्चितपणे त्या अन्नाचा इतर दुसऱ्या व्यक्तींना उपयोग होऊ शकतो. म्हणूनच रिड्यूस वेस्ट इफ नॉट यू हू. आपण जर सुरुवात केली नाही तर कोण सुरुवात करणार. आणि बघू शकतो आपण चित्रामध्ये कशा पद्धतीने अन्नपदार्थ फेकले जात आहेत. त्यामुळे एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीची इथे भुकेची गरज निश्चितपणे भागू शकते. आणि अशा पद्धतीने जे वेस्टेज आहे वरच्या चित्रामध्ये आपण बघू शकतोय एक माणूस पैशाची थैली घेऊन वर जात आहे. जाताना त्याच्यामधून अनेक नाणी पडत आहेत. म्हणजेच ही वाया जात आहेत. तर ते न करता आपण योग्य ठिकाणी त्याचा वापर करू शकतो. म्हणूनच आपण अन्नावर प्रेम करायला शिकूया, अन्नाचा आदर करायला शिकूया आणि आपण निश्चितपणे कुठल्याही अन्नपदार्थांचा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा अपव्यय टाळायचा प्रयत्न करूया. आपलं दुसरं आहे ते आहे रियूज म्हणजे पुनर्वापर. काही वेळा काही पदार्थ असे असतात की ज्याचा आपण पुनर्वापर करू शकतो. आपण डावीकडील चित्रामध्ये बघू शकतोय स्वयंपाकघरात भाज्या किंवा इतर गोष्टी धुतल्यामुळे जे पाणी आहे ते पाणी ही स्त्री झाडांना घालत आहे. निश्चितपणे झाडांना ह्याचा खत म्हणून उपयोग होत आहे. म्हणजेच त्याच पाण्याचा वापर तिने झाडांना जगवण्यासाठी दिला आणि त्यामुळे झाडांना दुसरं पाणी देण्याची गरज नाहीये. म्हणजेच काय केलं, पुनर्वापर केला. मधल्या चित्रामध्ये आपण बघू शकतोय काही प्रकारचं वेस्ट असतं
आपल्या गावाकडे आपल्याला गोबर गॅस ही संकल्पना माहिती आहे. काय करतो आपण? गोबर गॅसमध्ये गोबर वापरल्यामुळे, शेणामुळे जी काही निर्मिती होते, त्याच्यामुळे स्वयंपाकासाठी इंधन उपलब्ध होतं. शिवाय जे काही शेण आहे, त्याचा शेणखत म्हणून आपण शेतामध्ये वापर करू शकतो. म्हणजेच आपण त्याचा पुनर्वापर करतो. इथे आपण बघू शकतोय. समजा काही टाकाऊ पदार्थ आहेत, म्हणजे उदाहरणार्थ फळांच्या साली किंवा भाज्यांच्या साली किंवा भाज्या निवडल्यावर उरणारा शेवटचा गाळ, अशांचं आपण काय करू शकतोय? आपण या गोष्टी निश्चितपणे खत म्हणून वापरू शकतोय, ज्या आपण खालच्या पहिल्या चित्रामध्ये बघतोय. त्याच्यामुळे काय मिळणार आहे आपल्याला? मधल्या चित्रामध्ये जे आपल्याला दिसतंय तसं हा आहे गांडूळ प्रकल्प. गांडुळांसाठी अशा गोष्टी हे खाद्य असतं आणि त्यामुळे गांडूळ निर्मिती प्रकल्पामुळे अनेक उत्तम पद्धतीचं खत आपल्याला मिळू शकतं. यालाच आपण म्हणतो सेंद्रिय खत. आणि हल्लीच्या काळामध्ये सेंद्रिय खताचं महत्त्व आपल्या सर्वांनाच खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने याचा पुनर्वापर करू शकतो. पुढील आहे, समजा जर आपल्याला पुनर्वापर शक्य नसेल, म्हणजेच काही टाकाऊ पदार्थ असे असतात की ज्याचा पुनर्वापर किंवा त्याचं प्रमाण आपल्याला नाही कमी करता येत. मग अशा वेळी काय करू शकतो आपण? मग अशा वस्तूंपासून थोडीशी कल्पकता वापरायची आणि त्यापासून नवीन वस्तूंची पुनर्निर्मिती करायची. हा अतिशय योग्य पर्याय आहे. याच्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवत आहे. आपण पहिल्या चित्रात बघू शकतो अशा कोणकोणत्या वस्तू आहेत बरं? मेटल आहे, पेपर आहे, ग्लास आहे, प्लास्टिक आहे. प्लास्टिकचा वापर हा आपण कितीतरी पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न करत आहोतच. परंतु जे प्लास्टिक आहे त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल? बॅटरी आहे, लाईट बल्ब्स आहेत किंवा ई कचरा आहे. यांचा आपल्याला पुनर्निर्मितीसाठी काही वापर करता येऊ शकतोय का? हे आपल्या कल्पकतेवर अवलंबून आहे. आपण मधल्या चित्रामध्ये बघू शकतोय. इथे जे टायर असतात ना, ऑटोमोबाईल कंपनीमधले किंवा एखाद्या गॅरेजमधले, यांना सुरेख पद्धतीने रंग देऊन त्याच्यापासून अतिशय सुंदर कलाकृती केलेली आहे आणि दिसतानाही अतिशय सुंदर पद्धतीने हे आपल्याला दिसू शकते. म्हणजेच कल्पकतेची जोड दिली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तिसऱ्या चित्रामध्ये रंग देऊन याच टायरमध्ये वृक्षांची निश्चितपणे रोपण केलेलं आहे आणि अतिशय सुरेख पद्धतीने फुलझाडं लावलेली आहेत. शेवटच्या चित्रामध्ये आपण बघू शकतोय अजून एक वेगळ्याच पद्धतीची कलाकृती केली. त्याला विहिरीचा आकार दिलेला आहे. किती सोपं आहे. यामध्ये अजून काही नाविन्य घेऊन तुम्हीही अशा अनेक कलाकृती, वेगवेगळ्या गोष्टी करू शकता, ज्यालाच आपण म्हणूया टाकाऊ वस्तूंपासून पुनर्निर्मिती. अजून पुनर्निर्मितीचं एक उदाहरण देते, जी खूप मोठी पर्यावरणाची समस्या आहे. ती समस्या आहे पहिल्या चित्रामध्ये असलेली, जो बाटल्यांचा खच पडलेला आहे प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा, तो. आणि याच्यापासून आपण उरलेल्या चित्रांमध्ये बघतोय कितीतरी वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी निर्माण झाल्या. सर्वात खालच्या चित्रामध्ये त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने या बाटल्या कापून त्यामध्ये झाडांची लागवड करण्यात आली आहे. मग यात तुम्ही तुमची परसबाग म्हणजे छोट्या छोट्या भाज्याही लावू शकता, त्याला रंग देऊ शकता. मधल्या चित्रामध्ये त्याच्यापासून एक ड्रम तयार केलेला आहे आणि त्यामध्ये काळ्या प्रकारची पॉलिथिनची बॅग घातली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावू शकता. ते कसं लावायचं किंवा कसं जोडायचं याचं उदाहरण खालच्या चित्रामध्ये दिलंय. शिवाय हीच बाटली अर्धी कापली तर तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना किंवा तुमच्या रोजच्या वापरातल्या गरजेच्या वस्तू यामध्ये लावू शकता. शेवटच्या चित्रामध्ये तर अतिशय कमालच केलेली आहे. त्यांनी बाटल्यांची जी झाकणं असतात ती झाकणं आणि या बरण्या असं सर्व काही वापरून अतिशय सुंदर बॉक्स तयार केलेला आहे. अशा पद्धतीने या पुनर्निर्मितीचा आनंद आपल्याला खूप मोठा मिळू शकतो. अजून एक पुनर्निर्मितीचं उदाहरण देण्यापासून मी स्वतःला रोखू शकत नाही. म्हणूनच एका चित्रामध्ये वरती आपण बघतोय की इथे स्नोमॅनचं तिथे प्रतिकृती तयार केली आहे, ती सुद्धा बाटल्यांपासून. त्याच्या शेजारी विहिरीची प्रतिकृती तयार केलेली आहे बाटल्यांपासून. खालती आपल्याला माहिती आहे की इमारत बांधकाम क्षेत्र जे आहे, या बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा प्लंबिंगच्या कामामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे पाईप्स वापरले जातात, कित्येक वेळा ह्या पाईप तुटलेले असतात, गंजलेले असतात किंवा टाकून दिलेले असतात. अशा पाईपचा पुनर्वापर आपण करू शकतो, पुनर्निर्मितीसाठी याचा वापर करू शकतो. म्हणजे कदाचित हे गंजलेले किंवा तुटलेले असल्यामुळे त्या कामासाठी आपण नाही वापरू शकणार, पण त्याला जर रंग दिला तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून किती सुरेख वृक्षांची भिंत उभारू शकतो किंवा झोपाळ्या पद्धतीने त्यामध्ये छान पद्धतीने भाज्यांची लागवड करू शकतो.
ही आपण या चित्रामध्ये बघू शकतोय. तुम्हाला पुनर्निर्मिती म्हणजे कशी करता येईल याचा निश्चितच कल्पना आली असेल. पुढील आहे पुनर्प्राप्त. काही टाकाऊ पदार्थांची पुनर्निर्मिती अथवा पुनर्वापर आपल्याला नाही करता येत. मग अशा वेळी काय करायचं? या वस्तूंमधून योग्य आणि आवश्यक त्या वस्तू पुनर्प्राप्त करून घ्यायच्या. म्हणजे या वस्तूंमधूनच आपल्याला काही गोष्टी मिळणार आहेत. कोणती उदाहरणं येतील बरं? नीट बघा. आपण बघतोय इथे फळांचे चित्र आहेत. या फळांच्या बिया आहेत, कलिंगडाच्या बिया आहेत, सफरचंदाच्या बिया आहेत, सिमला मिरची, टोमॅटो या आहेत. या बिया ज्या आहेत या जर आपण मातीमध्ये लावल्या, कुंडीमध्ये लावल्या तर निश्चितपणे याच्यापासून आपल्याला पुन्हा त्याच झाडांची निर्मिती पुनर्प्राप्त होतं. म्हणजेच टोमॅटोच्या बियांपासून आपल्याला पुन्हा टोमॅटोच्या झाडांपासून टोमॅटोची पुनर्प्राप्ती होतीये. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या धान्यांच्या बिया, फळांच्या बिया या जर आपण निसर्गामध्ये सुद्धा टाकल्या ना तर बघा आपल्या भोवतीचा निसर्ग अतिशय सुरेख आणि हिरवागार होऊ शकेल. टाकाऊ पदार्थांचं संवर्धन करण्याची तंत्र आपण बघितली. म्हणजेच काय? परत एकदा बघू. शक्य तेथे अपव्यय टाळा. टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतील तर त्यांचा पुनर्वापर करा. शक्य नसेल तर निदान पुनर्निर्मिती तरी करा. आणि तेही शक्य नसेल म्हणजे पुनर्निर्मिती किंवा पुनर्वापर नसेल होत तर निदान या वस्तूंपासून काहीतरी पुनर्प्राप्त करून घ्यायचा तरी प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इथे आपण पर्यावरणासंदर्भातला आपल्या या पाठातला भाग पूर्ण केलेला आहे. आता आपण बघणार आहोत कंपन्यांची सामाजिक जबाबदारी. इथे आपण कायद्यानुसार म्हणजे कंपनीज ॲक्ट 2013 कंपनीचा जो कायदा आहे हा जो कायदा 2013 मध्ये होता, या कायद्याप्रमाणे कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आता आपण बघणार आहोत. नीट लक्ष द्या. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी यालाच म्हणायचंय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपनी कारभार मंत्रालय, भारत सरकार, कंपनी कायदा 2013 मधील कलम 135, कंपनीचे सामाजिक जबाबदारीचे धोरण नियम 2014 या सर्वांमध्ये जे काही दिलेलं आहे ते आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. 15 एप्रिल 2014 पासून हा कायदा अस्तित्वात आला. काही कंपन्यांना हा कायदा हा बंधनकारक असणार आहे. हा कायदा बंधनकारक का केला असेल हे थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. अनेक संस्था होत्या ज्या 2013च्या आधी स्वतःहून समाजासाठी अनेक पद्धतीचे उपक्रम हातात घेत होत्या. मग ते शैक्षणिक उपक्रम होते, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप होती, त्यांच्या शिक्षणाची सोय होती, ब्लड डोनेशन कॅम्प्स होते म्हणजे रक्तदान शिबिरं आयोजित केली जायची किंवा अनेक पद्धतीने समाजासाठी वेगवेगळ्या देणग्या दिल्या जायच्या. या पद्धतीने काही कंपन्या निश्चितपणे समाजासाठी काम करत होत्या. त्यांचा जो फायदा होता म्हणजे नफा होता व्यवसायातला, त्यातला काही भाग ते समाजासाठी निश्चितपणे देत होते. अर्थातच त्यासाठी त्यांना इन्कम टॅक्समध्ये निश्चितपणे आयकरमध्ये काही पद्धतीची सूट मिळत होती. परंतु ही जबाबदारी जर प्रत्येक व्यवसायाने घेतली आणि मनावर घेतली तर काय होऊ शकेल? निश्चितपणे समाजाचा कायापालट होऊ शकेल. अनेक पद्धतीच्या सुधारणा आपण समाजामध्ये आणू शकू. आणि म्हणूनच कंपनी कायदा 2013 मधल्या 135व्या कलमाअंतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच कंपनीचे सामाजिक जबाबदारी धोरण हे निश्चित केलं गेलं. आता कोणत्या कंपन्यांना सामाजिक जबाबदारी बंधनकारक असणार आहे आपण बघूया. ज्या कंपन्या कलम 135 मधील निकष पूर्ण करतात अशा कंपन्यांना कंपन्यांची सामाजिक जबाबदारी म्हणजे CSR या संदर्भातल्या तरतुदी मान्य कराव्या लागतील. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी याच्या खाली आपण बघणार आहोत व्यवसायाचे स्वयंनियंत्रित प्रतिमान. सामाजिक संबंधांविषयीच्या उद्देशासाठी योगदान देणे हे कंपन्यांनी स्वतःहून ठरवायला हवं. त्यांनी स्वेच्छेने पाठपुरावा करावा. सकारात्मक सार्वजनिक हितसंबंध प्रस्थापित करणं, मग ती संस्था असेल, व्यवसाय असेल आणि समाज यांच्यामध्ये खूप छान पद्धतीने सकारात्मक संबंध प्रस्थापित करता येतील. नैतिकदृष्ट्या योग्य पद्धतीने काम करणे. उदाहरण घेऊ आपण. जेव्हा एखाद्या वस्तूची किंवा सेवेची जाहिरात केली जाते
ती नैतिकदृष्ट्या योग्य असायला हवी. यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या भूल थापा, खोट्या गोष्टी याचं प्रदर्शन करू नये आणि त्यामुळे योग्य पद्धतीने त्या वस्तूची आणि खरी माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवावी. हे झालं नैतिकदृष्ट्या योग्य पद्धतीने काम करणं. कंपनीला सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि उत्तरदायी बनवणे हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी याचं म्हणजे CSRचं. तिचं हे उत्तरदायित्व कोणाकोणासाठी असणार आहे? निश्चितपणे त्या कंपनीसाठी स्वतःसाठी, भागधारकांसाठी म्हणजेच शेअर होल्डर्ससाठी, शिवाय सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा. कोणतेही व्यवहार करताना समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबतीत अतिशय दक्ष राहणं आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा कोणतेही निर्णय घेतले जातील तेव्हा सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाचा विचार हा निश्चितपणे करायला हवा आहे. आपण व्याख्या बघूया CSRची. संयुक्त राष्ट्रसंघाची औद्योगिक विकास संघटना म्हणजेच युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या मते कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे, जिथे कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्यांबाबत एकरूप असतात आणि त्यांच्या भागधारकांच्या बरोबर संवाद साधतात. आता यातला मुद्दा आपण बघूया. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची उपयुक्तता म्हणजेच व्यवहार्यता. ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे मूल्य हे 500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. नीट लक्ष द्या, हे आकडे तुम्हाला लक्षात ठेवणं परीक्षेच्या दृष्टीने आणि इतर दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे. निव्वळ मालमत्तेचं मूल्य हे 500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय? निव्वळ मालमत्तेचं मूल्य याचाच अर्थ ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. आपण चित्रामध्ये हे बघू शकतोय. तुमच्या माहितीसाठी मी इथे चित्र दाखवलेलं आहे. तुम्ही बुक किपिंगमध्ये ही संकल्पना व्यवस्थितपणे शिकलेले आहात. त्यानंतर ज्या कंपनीची उलाढाल ही 1000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. तिसरं, ज्या कंपनीचा निव्वळ नफा हा 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे, 5 कोटी रुपये, आणि हा जो नफा आहे ना हा एका आर्थिक वर्षामधला आहे. अशा संस्थांच्या संचालकांनी कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती ही स्थापन करणे 1 एप्रिल 2014 पासून बंधनकारक आहे, म्हणजेच कंपल्सरी आहे. मंडळाच्या अहवालामध्ये CSR कमिटीची रचना जाहीर करणे ही दुसरी गोष्ट आहे. आता CSR कमिटी ही जर कंपल्सरी असेल तर ती निश्चितपणे स्थापन करायला हवी. मग या कमिटीची रचना कशी असणार आहे हे निश्चितपणे अहवालामध्ये नमूद करायला हवं. सर्व कंपन्यांनी आपल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान 2% नफा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये सामाजिक जबाबदारीचे धोरण म्हणून खर्च केला पाहिजे. आपण चित्रामध्ये बघू शकतोय ॲन्युअल टर्नओव्हर, त्याच्याखाली नेटवर्थ, त्याच्याखाली ॲन्युअल नेट प्रॉफिट आणि याच्यामधूनचा जो एक थेंब आहे ना म्हणजेच 2% ॲव्हरेज नेट प्रॉफिट हा समाजासाठी एका आर्थिक वर्षामध्ये खर्च केला पाहिजे. हा सदरचा नफा जो आहे हा कंपनीने पाठीमागील लगतच्या सलग 3 वर्षांमध्ये मिळवलेला असावा. यातील चौथा मुद्दा आहे मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये पुढील सर्व गोष्टींचा, तपशिलांचा एकत्रित समावेश असावा. वार्षिक अहवाल म्हणजे ॲन्युअल रिपोर्ट हा तुम्हाला माहितीच आहे. मग संस्थेच्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व गोष्टींच्या तपशिलांचा एकत्रितरित्या समावेश करावा. कोणता बरं? तर तो आहे कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या धोरणाचा थोडक्यात आराखडा. आता हा आराखडा कसा असणार आहे? तर त्याच्यासाठी एका ठराविक पद्धतीने तो आराखडा मांडावा लागेल. याचे सर्व निर्देश कंपनी कायद्यामध्ये दिलेले आहेत. प्रकल्पाच्या सर्वसामान्य आढाव्यांचा समावेश म्हणजे ज्या पद्धतीचे प्रकल्प तुम्ही इथे हाती घेणार आहात त्या वर्षी त्यांचा थोडक्यात आढावा आणि तोही अतिशय मुद्देसूद असा घ्यायला हवा आणि तो मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये लिहायला हवा. शिवाय यावर्षी हाती कोणकोणते घ्यायचेत कार्यक्रम, मग असे प्रस्तावित कार्यक्रम याची रूपरेषा आणि त्याचा आढावा सुद्धा घ्यायला हवा. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी धोरणांची जी वेबसाईट आहे त्याची एक लिंक असायला हवी, म्हणजे त्रयस्थ व्यक्तीला किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्सला किंवा इतर कोणाला सुद्धा यावरून माहिती घेता येईल.
प्रकल्प आणि कार्यक्रम या संदर्भातली सुद्धा माहिती त्यावर असायला हवी. आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी या समितीचं गठन म्हणजे CSR या समितीची नेमणूक निश्चितपणे करायला हवी. मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये या गोष्टींचा तपशील असणारच आहे. शिवाय शेवटच्या 3 आर्थिक वर्षातील कंपनीचा सरासरी निव्वळ नफा किती होता तोही नमूद करायला हवा. विहित नमुन्यामध्ये कंपन्यांचे सामाजिक जबाबदारीचे जे खर्च होते केलेले ते कोणकोणते होते ते असायला हवेत. सदरच्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीच्या सामाजिक जबाबदारीवर केलेल्या पैशाच्या स्वरूपातील खर्चाचा तपशील सुद्धा द्यायला हवा. कारण हा पैसा कसा आणि कोणकोणत्या योजनांवर खर्च झाला ते निश्चितपणे हवं. कारण या योजना सामाजिक जबाबदारी याच्या खाली येतात का हे इतकं महत्वाचं आहे. कंपनीच्या मागील 3 आर्थिक वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2% एवढी रक्कम खर्च करण्यास समजा अपयशी ठरली तर मात्र त्यांनी त्याची कारणं मात्र द्यायला हवी आहेत. आणि ही कारणं लिखित पद्धतीने द्यायला हवी आहेत म्हणजे लेखी पद्धतीने. आपण बघूया कंपन्यांची जी सामाजिक जबाबदारीची समिती असेल त्यामध्ये कोण कोण असेल. त्यामध्ये 4 संचालक असतात. वर्षातून त्यांच्या किमान 2 तरी सभा होणं आवश्यक आहे. या सभेमध्ये सामाजिक जबाबदारीची कार्य धोरणं या विषयावर चर्चा आणि समीक्षण होणं आवश्यक आहे. सामाजिक जबाबदारीचे औपचारिक धोरण ठरविण्याविषयी जी काही शिफारस करायची आहे ती सुद्धा इथे करता येईल. शिफारस केलेल्या ज्या सामाजिक जबाबदारी जी काही असेल त्याची माहिती आणि त्याची एक रूपरेषा निश्चितपणे ठरवायला हवी. अंदाजपत्रक तयार करायला हवं म्हणजे त्याच्यावर किती खर्च अपेक्षित आहे, हा खर्च कोणकोणत्या गोष्टींसाठी होणार आहे, कधीपासून याची सुरुवात करणार आहात हे सर्व काही ठरवायला हवं. आपल्याला बजेट माहिती आहे तशाच पद्धतीने हे अंदाजपत्रक तयार करायचे. कंपनी अशा प्रकारे जो प्रकल्प पूर्ण करणार आहे त्याचं अगदी व्यवस्थित तंतोतंत वर्णन करणं आवश्यक आहे. आणि केलेल्या प्रगतीचं परीक्षण करण्यासाठी पारदर्शक साधनांची निवड पण आवश्यक आहे. म्हणजेच आपण जे काही काम केलंय ते योग्य पद्धतीने केलेलं आहे का अजून काही त्यामध्ये सुधारणा करता येणं शक्य होतं का ते काम अतिशय उच्च दर्जाचं झालंय हे बघण्यासाठी आपल्याला काही साधनांची गरज आहे. म्हणजेच परीक्षण करता यावं. मग आता पारदर्शक साधनांची निवड सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा होतो. क मध्ये कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची कार्ये यामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक जबाबदारीसाठी कंपनी ही वचनबद्ध असते. आपण बघतोय की चित्रामध्ये एक व्यक्ती जो शहरी भागामध्ये आहे आणि त्याच्याकडे पैसा आहे, थोडक्यात म्हणूया पैशाचं झाड म्हणजे पैशाची उपलब्धता आहे, हा CSRच्या वतीने ग्रामीण भागाकडे किंवा उपेक्षित घटक आहे त्यांच्याकडे काही वस्तू घेऊन चाललेला आहे. हेच अपेक्षित आहे सामाजिक जबाबदारीमध्ये. समाजातील उपेक्षित घटकांचं जीवन उंचावण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे. कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 व कंपनीचे नियम 2014 मध्ये सांगितल्याप्रमाणे पुढीलपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त घटकांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणजे आता जे आपण बघणार आहोत ना यापैकी कोणत्या तरी एक कार्य तर केलंच पाहिजे सामाजिक आणि शक्य जर असेल तर एकापेक्षा जास्त गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. कोणकोणती आहेत ही कार्ये बघूया. सगळ्यात पहिलं आहे उपासमारी, भूक, दारिद्र्य व कुपोषण यांचे निर्मूलन. मग आता हे करताना काही ठिकाणी सामाजिक घटकांतर्फे अन्न वर्ग किंवा अन्नाचे दान केले जाते. आरोग्य सफाई व्यवस्थेविषयी काळजी घेतली जाते. काही स्वयंसेवी संस्था आहेत ज्या झोपडपट्टीमध्ये स्वच्छता निर्मूलन किंवा स्वच्छतेची मोहीम किंवा प्रत्येक ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा ही मोहीम राबवतात. म्हणजेच आरोग्य आणि सफाईची काळजी घेतात. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. शिवाय आपले आरोग्य कर्मचारी जे आपले बंधू भगिनी आहेत ते आपल्या स्वच्छतेची काळजी घेतातच कारण ते नियमितपणे कचरा गोळा करतात. मग त्यांच्या दृष्टीने आपण ओला आणि सुका अशा 2 पद्धतीने वर्गीकरण करून कचऱ्याचं ते देणं खूप आवश्यक आहे. दुसरं आहे शिक्षणाला उत्तेजन देणं. आता हे शिक्षण कोणतं आहे यामध्ये विशेष शिक्षण म्हणजे विशेष कौशल्य म्हणूया आपण. म्हणजे इथे फक्त डिग्री हा संदर्भ न घेता
असं शिक्षण ज्याच्यामुळे यांना काही रोजगार मिळू शकेल, काही उत्पन्न मिळू शकेल. मग हे कौशल्यावर आधारित असेल. अगदी मोबाईल रिपेअरिंग, लॅपटॉप रिपेअरिंग, इलेक्ट्रिकलची कामं, प्लंबिंग किंवा अशा पद्धतीचे कुठलेही तंत्रज्ञान त्यांना देणं म्हणजेच विशेष शिक्षण आणि त्या निमित्ताने रोजगार निर्मिती यावर भर देणं. विशेषतः लहान मुलं, स्त्रिया, वयस्कर व्यक्ती म्हणजे ज्यांना कोणी आधार नाहीये किंवा ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाहीये किंवा अनेक कारणांनी उपजीविकेचे साधन नसणाऱ्यांसाठी किमान कौशल्यावर आधारित प्रकल्प सुरू करणे म्हणजे अशा पद्धतीचे ट्रेनिंग सेंटर्स ते निश्चितपणे उघडू शकतात. नागरिकांचं राहणीमान उंचावण्यासाठी योग्य ते प्रकल्प सुरू करणे हेही करता येणार आहे. शिवाय बालमृत्यूचा दर कमी करण्यासाठी काही काम करता येऊ शकतं. मग काय काय करता येईल? आरोग्य सुधारण्यासाठी किंवा लोकांना खूप चांगल्या पद्धतीने आरोग्यविषयक मार्गदर्शन सुविधा पुरवता येतील. आरोग्य सुधारण्यासाठी चांगल्या आरोग्यविषयक सवलती देता येतील. मग रक्तदान शिबिर असं किंवा इतर कोणत्याही दृष्टीने अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेता येतील किंवा अल्प खर्चात औषधांचा पुरवठा करता येईल किंवा अनेक उपचारांची गरज असलेल्या गरीब घरातील व्यक्तींसाठी उपचाराचा खर्च उचलता येईल. शाश्वत पर्यावरणाची खात्री देणे हे झालं चौथं कार्य. यामध्ये पर्यावरणाचं संतुलन राखणे, दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचं संरक्षण करणे, प्राण्यांचं संगोपन आणि संरक्षण करणे, कृषी, जंगल संवर्धन, नैसर्गिक साधन संपत्ती याचं जतन करणे म्हणजे त्यांची हानी होऊ न देणे हे आणि शिवाय जमीन, हवा आणि पाण्याचा योग्य तो दर्जा राखणे म्हणजेच यामध्ये प्रदूषण होऊ न देणे हे महत्त्वाचे भाग येतात. पाचवा आहे रोजगार वाढवण्यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करणे. सहावा मुद्दा आहे सैन्य दलातील पतीच्या निधनामुळे ज्या वीरपत्नी असतात त्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी उपयुक्त योजना तयार करणे आणि त्या राबवणे. सातवं आहे मान्यताप्राप्त राष्ट्रीय खेळांना उत्तेजन देण्यासाठी प्रशिक्षण देणे. आपल्याला माहिती आहे खेळाडूंना प्रशिक्षणाची, योग्य त्या प्रशिक्षणाची आणि इतर अनेक गोष्टींची गरज असते, तर तशा पद्धतीने काही योजना तयार करणे. आठवं पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये योगदान देणे. तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधी याचाही आता याच्यामध्ये समावेश केला गेला आहे. अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक व स्त्रिया यांच्या कल्याणासाठी किंवा आर्थिक सामाजिक विकासासाठी केंद्र सरकारने उभारलेला जो काही निधी असेल किंवा राज्य सरकारने उभारलेला जो निधी असेल याच्यासाठी मदत करणे. तसंच ग्रामीण विकास प्रकल्प राबवणे म्हणजे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक सुविधा उपलब्ध होऊ शकतात. शिवाय झोपडपट्टी विकास कार्यक्रम हाही राबवता येतो. निधीचे विभाजन. संपलेल्या सलग 3 आर्थिक वर्षातील कंपनीने मिळवलेल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या 2% कमी रक्कम खर्च करता कामा नये. म्हणजे कमीत कमी 2% रक्कम नफ्याची ही खर्च करायला हवी सामाजिक कार्यावर. मागील किमान 3 वर्षातला आर्थिक वर्षांच्या उपलब्ध माहितीच्या आधारे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी क्षमता अशी उभी करता येऊ शकते. त्यासाठी कोणत्याही सहाय्यक स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊ शकता येते आणि त्यामुळे योग्य मार्गाने सामाजिक जबाबदारीचे उत्तरदायित्व पूर्ण करता येते. आहे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीला संमती न देणे. म्हणजेच याआधी आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्या जर नाही झाल्या तर काय होऊ शकतं? यामध्ये काय काय आपण बघू शकतो? कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या धोरणाबद्दलची माहिती प्रसिद्ध न करणे किंवा याबाबत अनभिज्ञ राहणे म्हणजे स्वतःहून माहिती न घेणे किंवा त्याची मंडळाच्या अहवालामध्ये अंमलबजावणी न केल्यास तशी व्यक्ती, तसे संचालक हे शिक्षेस पात्र होतात. मग इथे दंड होऊ शकतो. हा दंड ₹50,000 पेक्षा जास्त ते 25 लाखापर्यंत सुद्धा असू शकतो. कंपनीचा जो कोणी दोषी अधिकारी आहे त्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा शिक्षेचा कालावधी 3 वर्षापर्यंत असू शकतो. दंडाची रक्कम ₹50,000 ते 5 लाखांपर्यंत असू शकते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण काय काय शिकलो? व्यवसायाची पर्यावरणासाठी असलेली जबाबदारी आणि त्याच पद्धतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR या दोन्ही संकल्पना मी खूप सोप्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न केला आहे. पाठ्यपुस्तकाच्या आधारे तुम्ही त्या अजून समजावून घ्यायचा प्रयत्न करा. धन्यवाद.
आहे.